नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आता सकाळचे 11 वाजलेले आहे. आज दिनांक 3 जानेवारी म्हणजे 3 जानेवारी 2026 आणि सकाळचे 11 वाजलेले आहे. आता आपण आलो आहे हिवरा संगम, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथे. माझे भाऊ राहतात, श्री रवींद्र वसंतराव कोंडोलीकर व श्री अच्युतराव वसंतराव कोंडोलीकर. दोन्ही माझे भाऊ इथे हिवऱ्यामध्ये राहतात प्रॉपर. त्यांच्याकडे आपण आलेलो आहो. म्हणजे माझ्या घरीच, माझं बालपण इथंच गेलेलं आहे. मी उन्हाळ्यामध्ये वगैरे इथं एक दीड 2 महिने राहून जायचं इथं. ती तुम्हाला व्हिडिओ दाखवील मी माझ्या बालपणीच्या आठवणी म्हणून. परंतु आज जे आलेलो आपण, ते आलेलो आपण ईश्वर महादेव मंदिरावर. इथे देवीची मूर्ती कोणाच्या खोदकामामध्ये सापडलेली आहे आणि कोणची देवी आहे काय हे कोणालाच माहीत नाही आहे. परंतु देवीची मूर्ती आहे, तिचा अभिषेक आहे. आज माझ्या भावाकडे सप्तशती पाठाची समाप्ती आहे, त्याच्याकरिता आपण आलेलो आहोत. आणि त्या देवीला आज इथे ईश्वर महादेव मंदिरामध्ये जी देवी आहे त्या देवीला अभिषेक आहे. आपण चला जाऊया दर्शनाला. ईश्वर महादेव मंदिराचे पण दर्शन घेऊ आणि देवीचे पण दर्शन घेऊ. आणि मंदिर परिसर खूप सुंदर आहे, नदीच्या काठावर आहे. ही पूस नदी, ही पूस नदी आहे. मी तुम्हाला दाखवतोच. मुलं छान क्रिकेट वगैरे खेळून राहिले. हे बघा, पात्रामध्ये नदीच्या पात्रामध्ये क्रिकेट खेळून राहिली मुलं. सुट्टीचा पुरेपूर मस्त आनंद घेऊन राहिले ते. बघा, दिसत असेल तुम्हाला. हे माझे भाऊ अच्युतदादा कोंडोलीकर, आमच्या डॉक्टरचे वडील ओंकार कोंडोलीकर, ज्यांनी क्लिनिक टाकला आहे आर्नी रोडला, त्यांचे वडील आहे. हो, जिद्दीनं मुलाला शिकवलं, डॉक्टर बनवलं आणि स्वतःचं क्लिनिक टाकून दिलं. हे बघा, हे नंदी आहे. ईश्वर महादेव, ही ईश्वर महादेवाची पिंड बघा किती छान आहे. बघा मित्रांनो, दर्शन घेऊन घ्या. जय हर हर महादेव. आता आपण देवीची मूर्ती दाखवतो मी तुम्हाला. इथे अखंड दिवा आहे समई. ही प्राचीन देवीची मूर्ती आहे. एक किलोमीटर देवता आसनार्थी अक्षतादी समर्पयामी. देवीच्या पाया पडायचं. जयंती मंगलाकाली भद्रकाली कपाली दुर्गाक्षमाक्षवादात्री स्वासुदानमस्ते रूपम दे जयंती ईश्वरी दिशोदी पुत्रादी सर्व कामश्वरी मे ऐकूम. ही प्राचीन मूर्ती आहे आणि ही पण प्राचीनच मूर्ती आहे. देवीला अभिषेक चालू आहे. श्री गुरुमाता देवता भेमः पादे पादे स्वर्गाने पादे प्राणे देश भक्त स्मृतः. श्री गुरुमाता देवताभ्यो नमः. सगळे जपत नंतर पंचामृत टाकायचं. पंचामृत हात सगळ्या देवरून ठेवायचे का डाव्या हाताने. ते पहिले सगळं करून टाकायचं, स्वच्छ करायचं. ठीक आहे. दाबून आपलं सगळं देव फिरवायचं. समोर समोर तर पाठीमागे टाकायचं. या हातात घेऊन झालं तर सगळं कलेश बाजू गाठी. आणि हे अभिषेक करून राहिला हा माझा पुतणी आहे कुशल कोंडोलीकर, पुण्याला राहतो हा.
खास पूजेसाठी आला आहे. पुण्यावरून. परत सांगत लोटा होता शुद्धोदक स्नान समर्पे उजवा हात लावायचा असा कधी म्हणजे दोन्ही हात लागतात सगळं ते दही सगळं काढून घेते देवीचं त्यात उजवा नाही टाक सगळं पंचामृत स्थानाने महाशुद्धोदक स्नान समर्पे आम्ही श्री तिरुमती देवताभ्यं महा गंधोदक स्नान समर्पे हे माझे सगळ्यात मोठे बंधू अविनाश कोंडोलीकर प्रॉपर दिग्रस आणि हल्ली मुक्काम त्यांचा नागपूरला आहे मुलाजवळ. हे माझे भाऊ लहान बंधू शशिकांत कोंडोलीकर आणि यांची ओळख असेलच तुम्हाला. मागच्या बाळूमामाच्या ब्लॉकमध्ये आपण ओळख करून दिली होती तरी मी पुनश्च एकदा ओळख करून देतो. श्री रवींद्र वसंतराव कोंडोलीकर मुक्काम पोस्ट हिवरा संगम. म्हणजे आता याच्या पहिले जे मी तुम्हाला ओळख करून दिली होती अच्युतदादा कोंडोलीकरांची त्यांचे मोठे बंधू सख्खे माझे पण मोठे बंधू रिटायर शिक्षक आहे आणि शिकण्यासारखं खूप काही आहे यांच्याजवळ. आम्ही नेहमी प्रत्येक ट्रिपला काही ना काही घेतो त्यांच्यापासून बोध. तेव्हा इथे प्रदक्षिणा आहे बघा किती ऐसपैस मंदिर बांधलं. आणि मित्रांनो माझ्या अंदाजे हे लोकवर्गणीतून बांधलेलं आहे. गाव खूप धार्मिक आहे. हिवरा संगम तालुका महागाव आहे आणि जिल्हा यवतमाळ आहे. हां बघा अभिषेक चालू आहे. व्हिडिओ फार मोठा होईल. मी तुम्हाला पूर्ण अभिषेक नाही दाखवू शकत. हे महाराज जे आहे हे श्री अजय भाऊ चापले प्रॉपर उमेरखेड आहे यांचं. हे दरवर्षी पूजेला राहतात. भक्तानां श्री सुक्त जपेत सरस्य विष्णुपति विष्णुदेवी महालक्ष्मी लक्ष्मी पूजयादा श्री वर्तस आयुष आरोग्य धन धान्य श्री धर्मायो सदा आनंदीचा मित्रो ही प्राचीन मूर्ती आहे देवीची. कोणाच्या तरी खोदकामामध्ये वगैरे काहीतरी सापडलेली आहे. तिचा इतिहास अजून कोणाला असा माहीत नाही आहे. जुन्या लोकांना माहीत आहे. तर त्यांच्या असं म्हणजे माझ्या ऐकवात असं आहे की ही मूर्ती कोणाच्या तरी म्हणजे अशी सापडलेली आहे आणि इथे आणून ठेवलेली आहे. प्राचीन मूर्ती आहे आणि ही पूस नदी आहे मित्र हो. या पूस नदीच्या पात्रामध्ये बघा मुलं किती छान क्रिकेट खेळून राहिले बघा दिसत असेल तुम्हाला. आणि या नदीचं एक वैशिष्ट्य आहे मित्र हो. रात्रीला तुम्ही किती वाजता या नदीमध्ये तुम्ही माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. फिरायला जा असं एक चक्कर मारा रात्री भीती कशीच वाटत नाही. माझं बालपणी मी इथे 15-15 दिवस 1-1 महिना राहून जायचो. माझं बालपण वगैरे इथंच आहे. मी पुढे लहानपणाचा माझा एक लहान बालपणीच्या आठवणी म्हणून मी एक व्हिडिओ काढीलच. हेवा हे अक्षय बसला आहे माझा. हेवा अक्षय कोंडोलीकर. आणि हे फिरून राहिले आमचे डॉक्टर ओंकार कोंडोलीकर. सदैव फोन चालूच राहते त्यांचे.
आणि सावंत सावंत कसा 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 असा हस्ताने घेऊन मान केला कापड घेऊन कापडाने हात पुसून हे बघा करायचं माहिती का धोत्र्याचं फूल आहे या महादेवाला. आपल्या शहरामध्ये हे फूल पाहायला मिळत नाही. आणि ते बघा धोत्र्याच्या फुलाचं रोज वाहतात इथे फूल महादेवाला. धोत्र्याचा फुलाचा मान आहे. थोडा तरी माहीत जास्त ठेवायला पाहिजे. बघा इथून घर जवळच आहे आता. नदी दाखवायचं हा इथून आपण घरी जाऊया आता. मी दाखवतो तुम्हाला. डॉक्टर साहेबांकडे दाखवा. हो डॉक्टर साहेब फोनवर बोलताना तेव्हा फोन आला. हे फोन सदाही चालूच राहते आमच्या डॉक्टरचे. बघा हे पहिले हे पूल नव्हता मित्रांनो. हा पूल आता मला वाटतं या 7-8-10 वर्षामध्ये बांधला आहे. आणि आता हे पहिले नदीतून पात्रातून जावं लागत होतं. आता हे पूल झाला त्याच्यामुळे बरेचसे खेडे या गावाला जोडल्या गेले आहे. नाही तर पावसाळ्याचे तर संपर्क तुटून जायचा. आणि हे वडाचं झाड जे दिसून राहिलं तुम्हाला फार प्राचीन आहे. मी बालपणापासून म्हणजे खूप प्राचीन आहे वडाचं झाड. कुठे हां हां हे जे मंदिर दिसून राहिलं तुम्हाला कळस, हे प्राचीन मंदिर आहे अप्पास्वामी महादेव मंदिर. हे कळस दिसून राहिला तुम्हाला नदीपात्राच्या पलीकडे आहे. हां 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 हे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दिसून राहिलं नाही आहे मला माहीत नाही. परंतु तिथेही एक महादेव मंदिर आहे. फार धार्मिक गाव आहे मित्रांनो. आणि दादा या महादेव मंदिराला बांधकामाला निधी वगैरे कसा काय गोळा केला? हे पूर्ण गावकऱ्यांचं आहे. गावकऱ्यांनी याला सहकार्य केलेलं आहे. सर्वांनी हस्ते परहस्ते जमल ते दान दिलेलं आहे आणि त्याच्यातूनच हे सर्व उभं झालेलं आहे. म्हणजे लोकवर्गणीमधून केला आहे. हां गाव खूप धार्मिक आहे. हां या गावामध्ये खूप देवीचं मंदिर सुद्धा हो आहे हो चांगलं. त्याच्यानंतर आता हनुमानाचं मंदिर आता जीर्णोद्धार सुद्धा सुरू आहे. अच्छा हां तिथं सुद्धा कलरिंग सुरू आहे. हां हां आणि अतिशय चांगला इथं संगमेश्वर संस्थान सुद्धा आहे. संगम नद्याचा संगम हा 3 नद्याचा कोण्या नद्याचा आहे? पूस पैनगंगा शीप नदी. पूस पैनगंगा आणि शीप नदींचा इथे संगम आहे. इथून मला वाटते 2 का 3 किलोमीटरवर आहे संगमेश्वर. संगमेश्वर. तिथे आपण एकदा जाऊ. मी तिथचाही व्लॉग काढतो.
आणि फार प्रेक्षणीय स्थळ आहे, पाहण्यासारखं आहे ते. मी दाखवील तुम्हाला. चला मी तुम्हाला आता घरी घेऊन जातो, इथून घर दाखवतो आमचं. मित्र हो, माझ्या आता इथे हे बाजारवळ आहे. माझ्या लहानपणी इथे बाजार भरायचा दर गुरुवारी बाजार भरायचा. हे वट्टे त्याचेच आहे. हे वट्टे जे बघून राहिले तुम्ही, हे त्याचेच आहे बाजाराचे. छान लोक इथे दुकान लावतात दर गुरुवारी. आणि आजूबाजूच्या खेडेगावाचे लोक बरेचसे, म्हणजे बाजारपेठ हीच आहे हिवरा संगम. ईश्वर महादेव मंदिर. हा हा, हे बघा असं दिसते मंदिर. हे बाजारवळ आहे. मित्र हो, इथे पहिले सुरैया यांचे किराणा दुकान होते. आता या नदीच्या पुरा पाण्यामुळे कसं, हे पूर आला नदीचा, हे नदीच्या जवळच आहे ना, तर या त्रासामुळे आता गावामध्ये हलवलं त्यांनी दुकान. दुकानाची सगळी पडझड झाली. पण आमच्या बालपणी इथे किराणा दुकान होतं सुरैया यांचं. आणि त्या या दुकानाच्या वेळेस खूप वर्दळ राहायची. इथे टेलर वगैरे राहायचे, खूप वर्दळ राहायची. आणि इथून आता हे आमच्या भावाचं हे घर चालू झालं आहे. हे गॅरेज आहे या गाडीचं. ही गाडी आहे माझ्या भावाची. हे बघा, इग्निस आहे. आणि मागं वसंत लीला लिहिलेलं आहे. आमच्या काका काकूचं नाव होतं. आणि हे गाडीचं गॅरेज आहे. गाडीचं गॅरेज आहे. आजची इथे बसायची व्यवस्था केली आहे सगळी. हे बघा, पहिले हे सिमेंट रोड व्हायचा होता, साधा रोड होता, खूप असा चढ वाटायचा. आता हे सिमेंट रोड केला, असा एवढा चढ उतार वाटत नाही. पहिले खूप उतार वाटायचा. हे बघा, हे आमच्या भावाचं घर. हे बघा, पहिले इकडून दरवाजा होता, ते दरवाजा आता बंद केला आणि हा दरवाजा ठेवला. आपण आत जाऊया. आत आलो आपण. ह्या आमच्या वीणा वहिनी. इथे शिक्षिका आहे या शाळेवर, व हिवऱ्या संगमच्याच. कोणत्या शाळेचं नाव काय वहिनी? HES हायस्कूल हिवरा संगम. इथे टीचर आहे. कोणत्या क्लासला शिकवता वहिनी? 9वा वर्ग. 9व्या वर्गाला शिकवतात आमच्या वहिनी. अजून एक कार्यरत आहे. मला वाटते 4-5 वर्ष राहिली वहिनीचे. हा, इथे सप्तशतीचा पाठ होता. इथे महाराजांनी इथे पाठ केला, सप्तशतीचा पाठ. आणि ही पूजा आहे. हो,
हिला तर ओळखलंच असेल तुम्ही, सुनीता कोंडोलीकर. हा, हे आमच्या अर्चना वहिनी. अर्चना वहिनी. हा, डॉक्टर साहेबाच्या काकू. हा, यशोदा काकू. ही माझी बहीण मोठी सौ मायाताई किरणराव आडे, राहणार उमरखेडला राहतात या. हा, आमच्या मोठ्या ताई शिक्षिका म्हणून, आदर्श शिक्षिका म्हणून रिटायर झाल्या आहे. राष्ट्रपती पुरस्कार यांना मिळालेला आहे. आणि छान उत्तम सेवा पार पडली. इमानी इतबारे हेडमास्टर म्हणून मला वाटते रिटायर झाल्या. हो, ह्या वहिनी आमच्या कांचन वहिनी, ह्या पुण्याला राहतात. आणि हालाकीच्या परिस्थितीमध्ये मित्रांनो, घर आमच्या भावाचा मृत्यू झाल्याच्या नंतर खूप छान घर सावरलं आणि मुलं छान याला लावले, कामाला लावले. हे कुशल, आता मी दाखवला तो कोंडोलीकर, कुशल कोंडोलीकर. आणि एक त्याचं नाव मी गणा म्हणतो त्याला, कार्तिक नाव आहे त्याचं. त्यांनी त्याचं मोबाईलचं दुकान आहे पुण्याला. आणि वहिनीने मस्त लाईनवर मुलं लावले आमच्या भावाच्या पच्छामध्ये. ह्या कांचन वहिनी, मी यांच्यापाशीच होतो नागपूरला. केली. हो. हा, हे आमचा नंदूदादा अर्बन बँकेमध्ये मॅनेजर होते. ढानकिला यांचा अटॅकने मृत्यू झाला. हे आमचे वसंता काका, म्हणजे आमच्या वडील वसंता काका, म्हणजे वसंतराव वामनराव कोंडोलीकर. हा, ही आजी, ही आजी म्हणजे आमच्या बाबाची आई. आणि ह्या काकू, हा, स्वश्रीमती लीलाबाई वसंतराव कोंडोलीकर, ह्या काकू. हे काका माझे, हे भाऊ माझा. अर्बन बँकेत मॅनेजर होते मित्रांनो. हा, ह्या देशपांडे काकू सवळ्यामध्ये. हो, स्वयंपाकाला बिलकुल आवाज द्यायला तयार. त्यांना बस आवाज देणं काफी आहे. काकू तयार राहतात. हे आमचं जुनं देवघर आहे मित्र. हो, नाही, बिलकुल मला माहीत आहे. हो हो, हे मित्र हो, हे जुनं देवघर आहे आमचं. आता लाईट नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला असं दाखवू शकत नाही. सुंदर देवघर आहे. हो, लाईट गेलेली आहे. खेड्यागावामध्ये हाच एक त्रास आहे लाईटचा. हां, छान छोटंसं टुमदार घर आहे. इकडे एक रूम आहे मित्र हो. या रूममध्ये ज्वारी ठेवायला कोठार होतं माझ्या लहानपणी. इथे बंगई होती वर. आणि मी पुनश्च सांगतो तुम्हाला, माझा एक बालपणीच्या आठवणी म्हणून एक व्हिडिओ काढीलच मी तुम्हाला संगम हिवऱ्याचा. मग त्यावेळेस मी शेत वगैरे दाखवील तुम्हाला. हे बघा, समोरून दाखवतो माझ्या भावाची गाडी, ही इग्निस. मित्र हो, हे एक किराणा दुकान होतं त्यावेळेस. आमच्या मित्राचंच दुकान होतं, विकास बोंपिलवार म्हणून. ते आता बहुतेक चंद्रपूरला गेले आहे राहायला. माझे मित्रच होते विकास बोंपिलवार, त्यांचं किराणा दुकान होतं हे. आणि हे इथे भाड्याने आमचे दत्ता कर्णेवार टेलर होते. आता सगळं पडझड झालं हे. आणि हे इकडे पण वर पांडे सर वगैरे राहतात. आता राहतात की नाही राहत माहीत नाही. मुकुंददादा पांडे हे शाळेचे हेडमास्तर आहेत, THES शाळेचे. आणि त्यावेळेस खूप गमायचं मित्र हो इथे आमच्या लहानपणी.
मला फार आनंद होऊन राहिला. मी इथे या गावामध्ये येऊन विलॉग काढून राहिलो. बालपणीच्या आठवणीला उजाळा मिळाला. आणि तुम्हाला सांगायचं आहे एक अजून की या नदीचं पाणी पुराला पूस नदीचं या पूस नदीचं पाणी पुराचं हे इथपर्यंत येतं मित्र. हो हो, म्हणजे आमच्या भावाच्या घराला टच होतं पाणी. आणि माझ्या लहानपणी मला माहीत आहे माझ्या भावाच्या छाती पाणी होतं. सामान काढायला मीच होतो इथून. हां 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 हां, वरपर्यंत गेला होता पूर. या घरामध्ये एक पुरुष पाणी होतं. मला आठवते चांगलं. मीच होतो इथे पाणी ते सामान वगैरे काढायला पूर आला होता त्यावेळेस. हे असे आता त्यावेळेसचे हे कोठार होतं. हे कोठार होतं या दुकानाचं. इथे सामान राहायचं. हे मला वाटतं कृषी केंद्र होतं. हा आहे बाय वा, इथे बोर्ड आहे मित्र हो अजूनही. हे आता तुम्हाला दाखवताना येऊन राहिलं मला. उजेड आहे तर ते पुसट झालं आहे. इथे कृषी केंद्र होतं त्यावेळेस. बघा पुनश्च आपण महादेव मंदिराकडे चाललो आहे. त्यावेळेस खूप छान वातावरण होतं मित्र माझ्या लहानपणी. आता हे सगळं बदललं. आता कसं जागोजागी मार्केट झालं. त्यावेळेस भाज्या वगैरे गुरुवारच्याच बाजाराच्या दिवशीच्या भेटायच्या. आणि मला आठवते माझ्या बालपणी या नदीमध्ये डांगरं टरबूज खूप लावायचे. आणि सायंकाळी 4 वाजता पोहायला जायचो आम्ही इथे. आणि ते डांगरं टरबूज खायचो. कोणी काही म्हणायचं नाही. मी बऱ्याच वेळा खाल्ली इथे डांगरं टरबूज. असं समोर या इकडे पेंड होता कोणचा तरी पोहायचं ठिकाण होतं. तिथे जायचो. तिथे पोहायचो मी. बघा अशी गोष्टी करत बसतात मस्त जथ्यानं. झाला अभिषेक झाला आहे. अभिषेक झाला आहे. हो, आरती झाली वाटते मला. आणि हे बघा मी सगळ्यांना दाखवतो. हां बघा सगळेजण आहे. हे महाराज दरवर्षी सापडतात. म्हणजे माझ्या भावाकडे राहतात. हो, त्यांना बिलकुल सांगितलेलंच आहे की सप्तशतीचा पाठ दरवर्षीचा त्यांच्याकडूनच राहतं. उद्यापनाला तेच सापडलं. यावेळेस उद्यापन होतं का? उद्यापन. मी उमरखेडचे अजय दत्तात्रय चाफळे गुरुजी हिवरा येथे कोंडुलीकर सरच्या इथे नित्यनियमानं शाकंभरी नवरात्रनिमित्त नवचंडीचे पाठ होते. तर आज पौर्णिमेचा दिवस आहे. तिथं आज उद्यापन आहे. त्यानिमित्त आम्ही इथलच्या ईश्वर महादेव मंदिरामध्ये देवीला अभिषेक केला. आणि आता इथून आम्ही सगळे घरी जातो. थँक्यू, धन्यवाद. जगदंबा. चला. विश्वामित्रचे डॉक्टर. हो, हे आमचे ओंकार डॉक्टर.